भय इथलं संपत नाही ही उक्ती जर कुठे खरोखरच कुठे प्रत्यक्षात साकार होत असेल तर ती नागपूर जिल्ह्यातील पेंच व्याघ्र प्रकल्पातल्या गावांमध्ये। इथं वाघांचा हे दोष सतत वाढतोय। आता तर बफर झोनमध्ये असलेल्या नवनवीन गावांसुद्धा वाघांचे हल्ले सुरू झाले। पूर्वी ज्या गावांमध्ये वाघ केवळ दिसत आणि निघून जात तिथं सुद्धा वाघांचे हल्ले सुरू झाले। एनडीटीव्ही मराठीचे प्रतिनिधी संजय तिवारी यांचा खास ग्राउंड रिपोर्ट याच गावांतून। काळ्या कुट्ट अंधारात गावाकडे भेदक नजर टाकणारा हा वाघ पहा। त्याला असं बघूनच काळजात धस होतं। नागपूर जिल्ह्यातील पिपरिया गावानजीक वन विभागाने लावलेल्या AI कॅमेरा ट्रॅपने टिपलेला हा वाघ या परिसरातला एकमेव वाघ नाही, तर असे 10 ते 15 वाघ इथं वावरतात। हो, वावरतात, मुक्त संचार करतात। त्यामुळे या गावचे 60 वर्षीय शेतकरी दिलीप वाळके आजकाल आपल्या शेतातही जात नाहीयेत। या भागामध्ये 10 ते 15 वाघ आहेत आणि भीतीचे वातावरण निर्माण झालं, कारण 150 मीटरवर या भागामध्ये एका महिलेला मारल्या गेला। त्यामुळे या भागामध्ये भीतीचे वातावरण आहे। याच वर्षी जानेवारी महिन्याची 6 तारीख पेंच टायगर प्रोजेक्ट मधील बफर झोन मधील पिपरिया हे सुमारे 12,000 लोकवस्तीचं गाव। या गावात आतापर्यंत फक्त दिसणाऱ्या आणि पळून जाणाऱ्या वाघांपैकीच एकानं चक्क मानवावर हल्ला चढवल्याची पहिली घटना घडली। शेतात एकट्यानं तूर कापत असलेल्या महिलेचा वाघानं जीव घेतला। मी कॉलेजला गेली होती। घरी आल्यावर पप्पा बाहेर बसले होते फोन बघत। मी पप्पांना विचारलं की मम्मी कुठे आहे, तर ते म्हणत होते की तुरी कापत आहे। मग मी माझे काम करत होती। खूप वेळ झाला होता, 5-5:30 वाजले होते, पण मम्मी घरी नव्हती आली। मग पप्पांनी फोन केला, तिने फोन पण नाही उचलला, आवाज पण दिला, आवाज पण नाही आला तिकडून। मग ते एक दादा, पप्पा आपल्या कामात लागले, मग ते एक दादा होते, ते गेले होते तिकडे फिरायला। त्यांना दिसली तर ते दीदी दीदी म्हणून ओरडत होते। मग पप्पाने मी धावत गेलो तर मम्मी तिथे जखमी हालत मध्ये पडली होती। कुठे जखमा झाल्या होत्या, किती जखमा झाल्या होत्या, तू काय बघितलं? मी जास्त तिच्या जखमा नाही बघितलं, बट तिच्या चेहऱ्याला ब्लड लागलेलं होतं आणि तिच्या मानेला पकडलं होतं, त्यांचे दात गळले होते। इतके वाघ आहे म्हटल्यावर सारं गावच दिवस रात्र भीतीच्या छायेखाली जगतंय। मी आम्ही दिवसभर तुरीच्या पेट्या डोवारल्या 3 वाजेपर्यंत। मग मी तिला म्हणलं चाय मांडला, चाय घे मांडलं, चाय पेले आणि मग तिनं भांडे वगैरे घासले। मला म्हणते मी तुरी कापून येतो म्हणते, उद्या बुधवार आहे बाजारला जाईन म्हणतो। तसं आमच्या गायी बी तिकडे होत्या बांधून सयाने, पण त्याने काटानच होत्या गायी बी, लेकिन त्यानं गायीवर हमला न करताना तिच्यावर हमला। इथल्या गावाजवळच्या जंगलात कमरे एवढ्या गवतात गस्त घालायचं म्हटलं तर वनकर्मचारी देखील एकट्यानं जात नाहीत। वनकर्मचाऱ्यांच्या पथकांची गस्त तर असतेच, शिवाय आधुनिक लहान ड्रोनद्वारे आजूबाजूच्या परिसरावर आकाशातून नजर ठेवली जाते। सर, सध्या तर आता इथे आपण ज्या ठिकाणी उभा आहोत, इथे आम्हाला जशी माहिती मिळते किंवा आपल्या उपवन क्षेत्रामध्ये पवनी वन परिक्षेत्रातल्या हिवरा बाजार वन क्षेत्रामध्ये जी माहिती मिळून राहिली की या ठिकाणी वाघाचं लोकेशन आहे, त्या हिशोबाने आम्ही मानव वन्यजीव संघर्ष टाळण्याकरता आता आमच्यासोबत PRT टीम राहते, त्यांच्यासोबत आम्ही दिवस रात्र गस्त करत असतो। त्यांना भोंगा दिला, मायक्रोफोन दिलेले आहे, तसेच हे कार्पेट बंदूक हे दिलेले आहे। याच्यासोबत कसा वापर होतो, त्याचा आवाज होतो त्याचा? हा, याचा आवाज होतो आणि याच्याशिवाय आणखी सध्या आम्ही हे AI कॅमेरे वगैरे लावलेले आहे, तसेच कॅमेरा ट्रॅप लावून ठेवलेला आहे वन क्षेत्रामध्ये। त्याच्यामुळे आम्हाला वाघाची मुवमेंट कुठे कुठे आहे ते थोडंसं लक्षात येते आणि त्या हिशोबाने आम्ही पेट्रोलिंग व्यवस्थित त्या ठिकाणी करून लोकांना जागरूक करून आणि मानव वन्यजीव संघर्ष टाळण्याकरता प्रयत्नशील आहोत। इथे ठिकठिकाणी आर्टिफिशियल इंटेलिजन्स कॅमेरे आहेत, आधुनिक सेन्सर अलार्म्स आहेत, वॉच टॉवरवरून कर्मचारी नजर ठेवून असतात, मात्र दहशतीत फरक पडलेला नाही।
महाराष्ट्राच्या पेंचमध्ये 5 वर्षात वाघांच्या हल्ल्यात 26 मानवी मृत्यू झालेत. आता तर ज्या गावांमध्ये कधी हल्लेच झाले नाहीत तिकडेही वाघांनी मोर्चे वळवले. या वनक्षेत्रात काम करणारे जाणकार सांगतात की यावर खरा उपाय म्हणजे मानवालाच आपली वागणूक सुधारावी लागेल. सर, पेंचमध्ये मानव वन्यजीव संघर्षाच्या घटनांमध्ये मानवी हल्ला झाला आणि त्यात मानव मृत्युमुखी पडला. हे एप्रिल 2020 मध्ये पहिली घटना घडली होती. त्याच्या आधी नव्हतं. नाही, घाटपेंढरीमध्ये आनंदरावजी उईके आहेत, त्यांची ह्याच्यामध्ये मृत्यू झाली होती वाघाच्या हल्ल्यामध्ये. आणि त्यानंतर मग हे वाढत वाढत जवळपास आता 26 लोक मृत्युमुखी पडले आणि जवळपास 3 ते 4 लोकांवरती हल्ला झाला आणि ते जखमी झालेले आहेत. जसं म्हणलं की मानव वन्यजीव संघर्ष जर टाळायचा असेल तर वन विभाग त्यांच्या परीने गस्ती करत आहे, नवीन नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करत आहे आणि यासोबतच NGOच्या मदतीने जनजागृती मोठ्या प्रमाणात केली जाते. लोकांना ज्या भागात वाघ आहे त्या भागात जाऊ नये हे सातत्याने सांगितलं जातं आणि त्यातल्या त्यात एकटं जाऊ नये. वाघ ज्या भागात फिरतात त्या ठिकाणी कशा प्रकारे वावर करावा आणि सोबत काठी घेऊन जावी, आवाज करावा, गाणे वाजवावे, या सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात. आणि ही सत्य परिस्थिती आहे की आपल्या भागामध्ये वाघ राहणार, आपण ज्या मल्टिपल यूज बफर एरियामध्ये आहे याचं नावच असं आहे की ज्याच्यामध्ये मनुष्य आणि प्राणी यांना सहजीवनासोबतच राहावं लागणार. शतकांपासून वन्यजीवांसोबत सहजीवनाची चिन्ह इथं पावलोपावली दिसतात. हे वाघ देवाचं मंदिर त्याचंच एक उदाहरण. गोंडी भाषेत वाघाला पुलियाल देवता म्हणतात, त्याची देवासारखी पूजा करतात आणि त्याला आपला सगळा सोयरा समजतात. पेंच टायगर रिझर्व्ह मधील खारपाडा सावंगी रस्त्यावरील वाघोबाच्या देवळात सध्या आम्ही पोहोचलेलो आहे. आपण पाहू शकता वाघोबाची मूर्ती आहे आणि त्याच्या ठीक खाली असल्या वाघाच्या पंजाचं चिन्ह सुद्धा आहे. वाघाची इथे पूजा बांधली जाते आणि त्याला दिवा लावला जातो. एकूणच काय तर शतकानुशतके वाघाला आपला देव आणि आपला सगळा सोयरा समजत आलेला आहे इथला माणूस. आणि जर पुढे सुद्धा सहजीवन जगायचं असेल तर वाघासोबतच वाघाच्या वागणुकी सांभाळून सहजीवन जगावं लागेल. तोच भविष्याचा एकमेव मार्ग आहे असं शास्त्र सांगतं, असे तज्ज्ञ सांगतात. NDTV मराठीसाठी पेंच टायगर रिझर्व्ह येथून संजय तिवारी.